पुणे हे शहर जसं ऐतिहासिक आहे तसंच आधुनिकतेचं प्रतीकही. दिवसभर रेंगाळणारी वाहतूक, रेल्वे स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या रिक्षांची गर्दी, कॉलेज कॅम्पसमधील गजबज आणि तरी सुद्धा कुठेतरी एक शांत सुरक्षितेची भावना. इथे प्रत्येकाला वाटतं पुण्यात काही बिघडत नाही, पुणे सुरक्षित आहे. पण 4 सप्टेंबर 2025च्या दुपारी मुंबईहून आलेला 47 वर्षांचा आशुतोष मनोहर वेशंपायन पुणे स्टेशनवर उतरला तेव्हा त्याच्या आयुष्यातील हा प्रवास शेवटचा ठरेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. रेल्वे थांबते, गर्दी बाहेर पडते. वेशंपायन ही या गर्दीतून मार्ग काढत स्टेशन बाहेर येतात. हात उंचावून एका रिक्षाला थांबवतात. रिक्षाचा चालक होता सचिन जाधव. पुढे पाहता साधाच वाटणारा, चेहऱ्यावर हसू असलेला, पण डोळ्यात मात्र एक थंड भाव असलेला. वेशंपायन रिक्षेत बसले आणि रिक्षा सुरू झाली. सुभाषनगर हे वेशंपायन यांचं गंतव्य. अंतर अवघं 5 किलोमीटर. पण वाटेत वेशंपायन एका बारजवळ उतरले. दारू प्यायली आणि थोड्याच वेळात बाहेर येऊन पुन्हा रिक्षा शोधली. पण ही रिक्षा वेगळी होती. पुन्हा तोच सचिन जाधव. इथूनच सगळं बदलायला सुरुवात होते. दारूच्या नशेत वेशंपायन एका ATM जवळ रिक्षा थांबवतात. ते पैसे काढतात. बँकेत आधीच मोठी रक्कम असते. इथूनच सगळं बदलायला सुरुवात होते. सचिनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. तो बॅगेकडे, पैशांकडे आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या बॅलन्सकडे लक्ष देतो. रिक्षा सुभाषनगरकडे जायला हवी होती, पण ती जाते मुळशी तालुक्यातल्या गोटवडे गावाकडे. रात्र वाढत चाललेली. दारूच्या नशेत बुडालेला प्रवासी आणि थंड डोक्याने पुढे नेत असलेला चालक. त्या रात्रीनंतर वेशंपायन दिसेनासे झाले. ते घरी पोहोचलेच नाहीत. फोन लागत नव्हता. कुटुंबाला वाटलं ते कदाचित कामानिमित्त बाहेर गेले असतील. पण दिवसागणिक चिंता वाढत गेली. 11 सप्टेंबर 2025 रोजी पुणे ग्रामीण पोलिसांना मुळशी घोटवडे गावाजवळ एका निर्जन ठिकाणी कुजलेला मृतदेह सापडतो. ओळख पटणं अवघड, पण मृतदेहाजवळ 2च खुणा, अंगावरची कपडे आणि आधार कार्ड. नाव आशुतोष मनोहर वेशंपायन. पोलीस तपास सुरू करतात. CCTV चेक करतात. स्टेशनवरून बाहेर पडलेले वेशंपायन दिसतात. रिक्षा करतात. नंतर दुसरी रिक्षा आणि मग ते गायब. तोच ड्रायव्हर सचिन जाधव. सचिन आधीपासूनच पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार. त्याच्यावर दरोड्याचे 13 गुन्हे दाखल. पण यावेळी त्याने जी कृत्य केली ती पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा भयानक होती. पोलिसांनी त्याला पकडलं, प्रश्न विचारले आणि मग उलगडलं संपूर्ण सत्य. सचिनने कबुली दिली. दारूच्या नशेत वेशंपायन यांचं बँक बॅलन्स आणि बँकेतले पैसे पाहून त्याने ठरवलं की याला आता लुटायचं. मुळशी घोटवड्यात रिक्षा नेऊन त्यांचा जीव घेतला. मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून दिला. डेबिट कार्ड वापरून 4,45,000 रुपये काढले. ते पैसे त्याने मिनी ट्रकच्या हप्त्यासाठी वापरले. पुण्यातला एक साधा रिक्षा प्रवास, प्रत्येकाला दररोजचा, नेहमीचाच. पण त्या दिवशी तोच प्रवास आशुतोष वेशंपायन यांच्यासाठी शेवटचा ठरला. प्रश्न फक्त एवढाच राहतो, दारूच्या नशेतल्या काही क्षणांच्या दुर्लक्षामुळे की एका चालकाच्या लोभामुळे एक निष्पाप जीव संपला आणि पुणे सुरक्षित आहे ही भावना त्या रक्तरंजित प्रवासानंतर कायमची हदरली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.